नमस्कार, रितूस किचन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण 31 निमित्त पावभाजी करूया। आज मी तुम्हाला पावभाजी दाखवते, कशी करायची ती मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते। आता आपण पावभाजीला सुरुवात करूया। थोडं मी एक पळी तेल ओतलंय आणि त्यामध्ये थोडंसं मी तूप ओतते आहे। तूप थोडं टाकते मी त्यामध्ये, पावभाजीला टेस्ट येते ना। तुम्ही बटरही टाकू शकता। तेल तापलं की लगेच मी जिरं टाकते। जिरं तडतडलं की मग मी कांदा त्यात टाकते। जिरं तडतडे, जिरं थोडं तडतडलं ना की मी थोडं त्यात कांदा टाकते। आता मी त्यात कांदा हे करते। कांदा थोडा परतून घेते। थोडासा कांदा नरम होऊ दे कांदा। 2 मोठे कांदे मी बारीक करून टाकले। आता मी 2 टोमॅटो टाकते। कांदा झाला, टोमॅटो झाला की आता मी टोमॅटो नरम व्हायला पाहिजे ना, मग त्यामध्ये मी मीठ टाकते। थोडं मीठ टाकते नरम होण्यासाठी। टोमॅटो थोडा नरम होऊ दे थोडंसं। आता त्यात थोडी मी दोन शिमला मिरच्या घेतल्या होत्या, त्या बारीक केल्या आहेत आणि त्या टाकते ह्याच्यामध्ये। शिमला मिरची टाकल्यामुळे छान स्वाद येतो पावभाजीला। आता मी त्यात आलं लसूण पेस्ट टाकते। आलं लसूणचा थोडा उग्रपणा जायला पाहिजे ना, आणि ह्याच्यात पण शिमला मिरचीमध्ये पण थोडा उग्रपणा असतो ना, मग ते कच्चेपणा आलं लसूणचा थोडा जाण्यासाठी थोडा वेळ मी हे करते, 2 मिनिटं फ्राय करते थोडं त्यामध्ये। थोडी कोथिंबीर पण त्यात हे टाकते मी। नंतर मी कोथिंबीर टाकणार आहे, पण आपण फोडणीला टाकलं ना की चांगलं वाटतं ते कोथिंबीर टाकलं की, आणि वास पण छान येतो कोथिंबीरचा वास वगैरे। आता यामध्ये मी थोडे मसाले टाकते। थोडी हळद टाकते। दाल तिखट मसाला टाकते मी। माझ्याकडे जो आहे तो, तुमच्याकडे जो आहे तो टाका तुम्ही। आता त्यात थोडं मी 1 चमचा पावभाजी मसाला टाकते। आणि त्यामध्ये थोडंसं मी पीठ टाकते। पीठ कसं, मुलं असेल ती खायला बघत नाही ना, म्हणून मी थोडंसं त्यात बीट टाकते। कलर पण यायला, कलर येण्यासाठी पावभाजीला एक बाहेरचा कलर लोक टाकतात, पण मी आपलं मुलांच्या पोटात पण त्या निमित्ताने जातं ना पावभाजी, बीट टाकलं की पावभाजीमध्ये। बघा आता पावभाजीला हे कलर बघा किती छान आलाय, सुंदर कलर आलाय मी हे टाकल्यामुळे, बीट टाकल्यामुळे। आता थोडा वेळ ती जरा थोडा वेळ शिजू दे।
आता बटाटे वाटाणे मी कुकरला ना मी हे करून शिजवून घेतलेले, ते आता मॅश केले, ते आता फोडणीला टाकते मी पावभाजी मसाल्यामध्ये. पूर्ण मसाले लागले पाहिजे ना याला. मी स्मॅशच केले होते मी. आधी कुकरला शिजवून घेतले. आपल्याला जेवढी घट्ट हवी तेवढं पाणी आपण त्यात टाकायचं. आणि थोड्या वेळ शिजू द्यावी थोडी. मीठ तर मी आधी सुरुवातीला टाकले, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता ते थोडा वेळ आपण शिजवून देऊया आपण. आता आपली पावभाजी रेडी आहे. कलर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय. पावभाजी रेडी आहे. मी त्यामध्ये थोडं चीज टाकलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पावभाजी चीज टाकू शकता तुम्ही. आज 31 स्पेशल गरमागरम पावभाजी सोबत परिवाराची मजा घ्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक कमेंट्स करा. थँक्यू.